करू बाळासंगे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीयवादांच्या विरोधात दंड थोपून बंड पुकारणारा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, चतुर्वर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता अहिल्याई, माता सावित्रीबाई या सर्वच महापुरुषांना आणि महामातांना प्रथमतः अभिवादन करते। श्रोते हो, ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं, अनेक वर्षांपासून चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता। चार वर्णांमधनं 4000 जाती निर्माण झाल्या होत्या। माणसांपेक्षा दगड धोंडांना जास्त किंमत होती। नदीतल्या गोट्यांना गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता। सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि अस्पृश्यांच्या अंगावरती कोड आलेले होते। त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता। 1 रुपयाचं नाणं एका ताटाप्रमाणे वाटत होतं आणि या सामान्य माणसांची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा, वेदना आणि अश्रू यांची सल इथल्या नियतीला लागायला लागते आणि मग इथल्या गोरगरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या विकारांच्या दऱ्या मुजवत विचारांचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं। त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे नेमका काय हे सांगताना आचार्य अत्रे असं म्हणतात, बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड, बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उद्गारलेली वज्राची मुठ होय, बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सोडलेले चक्र होय, बाबासाहेब म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोतळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारं वाघनक होय। कसं असतं ना मित्रांनो, बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विष मल्ली जागोजागी पेरावी, असं हे जंगली जग आहे आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कवच कुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। पण एवढं सगळं करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती अट्ट्या पडतात। काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पुढारी मानतात, पण लक्षात घ्या, बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते सदैव भारत देशाचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यामुळे तर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत, पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या। हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे मित्रांनो। देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंगभेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे। समाजाची पुनर्रचना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी। जातीभेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवन कार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही। शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावीत यासाठी त्यांचा अटोकाट प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे। खरं तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करून एक उत्तम, आदर्श व लवचिक ग्रंथ, त्या स्वतः आजारी असताना देखील 2 वर्ष 11 महिने 17 दिवस सातत्यानं समतोल विचारांची कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केले आहे आणि याच राज्यघटनेमुळे भारतातील राज्य व्यवस्थेला सदृढ, सक्षम, समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे आणि याच संविधानाच्या तत्वावर देशानं उचललेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे। खरं तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा घेण्याआधी हा देश राजे, राजवाडे, संस्थानिक आणि नवाब यांच्यामध्ये वाटलेला होता। हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या आणि जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता। अशा सर्वच आघाड्यावर विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रात बांधण्याचं काम संविधानाने केलं। जो वर्ग हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या आणि जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता, अशा सर्वच धर्मांना,
समानतेच्या सूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतात राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला समान मूल्य, समान प्रतिष्ठा आणि समान संधी या संविधानाच्या माध्यमातून दिले. आणि यावरूनच हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हाच मानला होता. खरं तर माणसासाठी निर्माण केलेल्या कारागृहात मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या गोर गरीब बांधवांना सुद्धा राहू देणार नाही. नवा विचारांचं सुरुंग लावून हा सुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू, अशी उद्घोषणा त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि अशा प्रकारे त्यांनी सर्वच सामाजिक परिवर्तन घडवून आणलं. आणि त्यामुळेच तर आज देखील बाबासाहेबांना माणसातला देव असं समजलं जातं. याचं कारण असं आहे की बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती आणि त्यांच्या ओठांवर देशाच्या प्रगतीची गीता होती. आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय तरुणांना बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे जाता जाता मी तुम्हा सर्वच तरुणांना एक संदेश देऊ इच्छिते. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला. धन्यवाद. इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे संस्थापक या सर्वांचेच आभार मानते. धन्यवाद.